भाग्य बदलायचे तर सकाळ नाही रात्र बदला. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, आजचा माणूस खूप थकलेला आहे, पण मन थकलेलं नाही. आता आपण दिवसभर काम करतो, त्यामध्ये कामाच्या, आयुष्याच्या, उद्याच्या जीवनाबद्दलच्या चिंता त्याच्या बरोबर असतात. आणि रात्री झोपण्याच्या वेळी डोळे मिटले तर मन जागच असतं, कारण मनात अनेक असे प्रश्न चालू असतात. पण आज मी तुम्हाला झोपण्याआधीची एक साधी पण अत्यंत प्रभावी गोष्ट सांगतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, झोपण्याआधी असं काय करायचं? जेव्हा आपण पलंगावर झोपल्यावर फक्त मोबाईल बाजूला ठेवा आणि डोळे अलगद मिटा आणि हृदयावर हात ठेवा. आता फक्त हे एकच नाम घ्या, राम राम राम, किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, किंवा जे नाव तुमच्या मनाला शांत करतं तेच नाव घ्या. फक्त 1 ते 3 मिनिटं. नाम घेताना मनात काय भाव ठेवायचा? तर भक्तांनो, मनात असं म्हणा की देवा, आज मी थकलोय, माझ्या चिंता तू घे, माझं मन तू सांभाळ आणि मला शांत झोप दे. नाम घेताना जर आपल्या मनात इतर कोणते विचार येत असतील तर ते विचार आले तर येऊ द्या, पण परत तुम्ही नामावर या. नाम म्हणजे देवाला जवळ बोलवणं. भगवद्गीतेत सांगितलं आहे की अनंत काळेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम य प्रयाती समद्भाव यती नास्तत्र संशय. आता हा श्लोक नेमकं काय सांगतो? या श्लोकात श्रीकृष्ण एक फार मोठं गुपित सांगतात. ते म्हणतात, माणूस जेव्हा शेवटच्या क्षणी ज्या गोष्टीचा आठवण ठेवतो, माणूस जेव्हा शेवटच्या क्षणी ज्या गोष्टीची आठवण ठेवतो तिथेच त्याचं मन पूर्णपणे गुंतलेलं असतं. आणि ज्याचं मन ज्या ठिकाणी असतं तिथेच त्याचा आत्मा झुकतो. आता शेवटचा क्षण म्हणजे फक्त मृत्यू नाही. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. अनंतकाळ, अनंतकाळ म्हणजे फक्त मृत्यूचा क्षण असे नाही. फक्त मृत्यूचा क्षण असे नाही, तर रोज झोपण्याआधीचा क्षण हा सुद्धा एक लहान अंतकाल आहे. कारण झोपताना आपला देह शांत होतो, बाहेरचं जग थांबतं आणि मन ज्या विचारात बुडतं, आणि मन ज्या विचारात बुडतो तो विचार अवचेतनात खोल बसतो. मग श्रीकृष्ण काय सांगतायत? तर श्रीकृष्ण म्हणतात, जर मनुष्याने शेवटच्या क्षणी देवाचं स्मरण केल्याने मोक्ष मिळतो, तर दररोज झोपण्याआधी देवाचं स्मरण केल्याने मन शुद्ध का होणार नाही? सवयीचं तत्व तुम्हाला हे खूप सोप्या शब्दात समजावतो. तर भक्तांनो, मन अचानक बदलतं का? तर मन अचानक बदलत नाही. जे मन दररोज करतो तेच मन शेवटच्या क्षणी करतं. म्हणूनच श्रीकृष्ण सूचित करतात, स्मरणाची सवय लावा. कारण झोपण्याआधी नामस्मरण केल्याने मन हळूहळू देवाकडे झुकतं. मनातील चिंता कमी होते आणि आपल्याला झोप गोड लागते. आपल्या मनातील भीती विरघळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन आधार शोधायला शिकतं. आणि तो आधार म्हणजे देव. आता श्रीकृष्ण असं सांगत नाहीत की फक्त मरणाच्या वेळी मला आठवा. ते सांगतात, आजपासून मला आठवण्याची सवय लावा. कारण जो माणूस झोपण्याआधी देवाला आठवतो त्याचं मन देवाजवळच झोपतं. आणि देवाजवळ झोपलेलं मन आयुष्यात कधीच एकटं राहत नाही. म्हणूनच मी म्हणतो की नाम घेतल्याने मन हळूहळू शांत होतं. कारण आपल्या त्याची सवय लागते. कारण आपल्याला त्याची सवय लागलेली असते. श्वास आपोआप खोल होतो, ती कमी होते आणि गोड आणि शांत झोप औषधाशिवाय लागते. यावर संतांनी सांगितलंय, नाम घेता मन पांगत नाही. मन जिथे स्थिर होतं तिथेच भाग्य स्थिर बसतं. आता भाग्य का बदलतं?
कारण जो माणूस झोपण्याआधी देवाला आठवतो त्याचं आयुष्य देव विसरत नाही. जो चिंता घेऊन झोपतो तो सकाळी थकून उठतो, चिंतेतच उठतो. पण जो नाम घेऊन झोपतो तो सकाळी विश्वास घेऊन उठतो, कारण त्यांनी त्याचं आयुष्य देवावर सोपवलेलं आहे. कारण जे मिळालं ते त्याच्यासाठी योग्य आणि जे नाही मिळालं ते त्याच्यासाठी नव्हतं, असं म्हणून तो शांतपणे आपलं आयुष्य जगतो. कारण जीवनात येणारे चढ उतार हे त्यांनी देवावर सोपवलेले आहे. भक्तांनो, आजपासून हा संकल्प करा. आज रात्रीपासून चिंता घेऊन झोपू नका, मोबाईल हातात घेऊन झोपू नका, तर देवाचं नाम घ्या, देवावर भार टाका आणि शांत झोपा. कारण नाम हे सर्वात मोठं औषध आहे. जर हे शब्द मनाला लागले असतील तर आजच रात्री करून पहा आणि अनुभवा शांत झोप म्हणजेच देवाची कृपा. जय जय श्री हरी विठ्ठल, जय श्री हरी विठ्ठल. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.